बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा साहित्यकृतीवर चर्चा करणार आहोत जी केवळ एक कादंबरी नाहीये. ती एका कालखंडाचा, एका संस्कृतीचा आणि मानवी स्वभावाच्या अनेक पैलूंचा एक जिवंत दस्तऐवज आहे. आपण बोलतोय शीना पेंडसे यांच्या तुंबाडचे खोत. नमस्कार. ही कथा आहे कोकणातील जगबुडी नदीच्या काठावर वसलेल्या तुंबाळ गावची. पण हे गाव फक्त एक भौगोलिक स्थान नाहीये. नाही, अजिबात नाही. हे प्रतीक आहे सत्तेच्या चढउताराचं, मानवी नात्यांच्या गुंतागुंतीचं. या कादंबरीचा पट खूप मोठा आहे, साधारणपणे 125 वर्षांचा. हो, आणि याची सुरुवात होते जेव्हा इंग्रज भारतात आपली सत्ता स्थापन करत होते. आणि शेवट होतो भारताच्या स्वातंत्र्याच्या अगदी उंबरठ्यावर. बरोबर. आणि या इतक्या मोठ्या प्रदीर्घ काळाचा प्रवास लेखक आपल्याला एका खोत घराण्याच्या माध्यमातून घडवतात. आणि या प्रवासाचा केंद्रबिंदू आहे, मला वाटतं, खोतकी ही संकल्पना. अगदी. हा शब्द खूप महत्वाचा आहे. कोकणच्या सामाजिक रचनेत खोत हा शब्द फक्त जमीनदार किंवा वतनदार नाहीये. नाही. खोत म्हणजे सत्ता, अधिकार. कधी तो गावाचा रक्षणकर्ता आहे, तर कधी गावकऱ्यांवर अन्याय करणारा शोषक. नेमका हाच मुद्दा. सोप्या भाषेत सांगायचं तर खोत हा गावाचा कणा होता, पण अनेकदा तोच गावकऱ्यांच्या दुःखाचं मूळही ठरत असे. आणि तुंबाडचे खोत घराणे हे असंच एक प्रतिष्ठित, सामर्थ्यवान आणि दरारा असलेलं घराणं होतं. बरोबर. आणि लेखक श्री ना पेंडसे यांनी कोकणच्या निसर्गाला कथेचा एक अविभाज्य भाग बनवला आहे. ते फक्त बॅकग्राऊंड नाहीये. नाहीच. इथल्या नारळी पोफळीच्या बागा, ती लाल माती, पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या किंवा उन्हाळ्यात रखरखीत होणारी जमीन, हे सगळं म्हणजे ते खोतांच्या आयुष्याशी एकरूप झालेलं दिसतं. त्यांच्या स्वभावाशी एकरूप झालेलं दिसतं. हो. या चर्चेत आपला उद्देश हाच आहे की या महाकादंबरीच्या पहिल्या भागाचा जरा सखोल वेध घेणे. हो. आपण पाहणार आहोत की या खोत घराण्याच्या सत्तेचा पाया कसा रचला गेला, सत्तेमुळे त्यांच्या नात्यांमध्ये आणि त्यांच्या वृत्तीमध्ये काय बदल होत गेले, आणि त्या काळातील समाजव्यवस्थेचं चित्र नेमकं कसं होतं. आणि यात आपल्याला बजापासारखी धाडसी, जुलाली देवीसारखी शोकमग्न आणि आद्य खोतासारखी धूर्त पात्र भेटतील, जी त्या कालखंडाचं प्रतिनिधित्व करतात. चला तर या प्रवासाची सुरुवात करूया. चला तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया. कादंबरीची सुरुवात होते ती आद्य खोतापासून, घराण्याच्या पहिल्या पुरुषापासून. हो. तो काळ होता इंग्रजी सत्तेच्या सुरुवातीचा. अगदी बरोबर. आणि ते कसं आहे ना, इंग्रजांना महसूल गोळा करण्यासाठी आणि गावावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक सत्ताधारी हवे होते. त्यांना प्रत्येक गावात स्वतः जाणं शक्यच नव्हतं. इथेच तुंबाडच्या खोताची दूरदृष्टी कामाला आली. तो अत्यंत चतुर आणि प्रसंगी निर्दयी होता. हो. त्याने इंग्रजांशी हात मिळवणी करून आपली सत्ता कायदेशीर आणि मजबूत केली. म्हणजे आधी जी सत्ता परंपरेने चालत आली होती, तिला आता कायद्याचं कवच मिळालं. बरोबर. जमिनीचे हक्क, कुळांकडून कर गोळा करणे, न्यायनिवाडा करणे, हे सर्व अधिकार त्याच्या हातात एकवटले. गावकरी त्याच्याकडे भीतीने पाहायचे, पण त्यांच्या गरजांसाठी ते त्याच्यावर अवलंबूनही होते. आणि इथेच कादंबरीचा एक महत्वाचा विचार समोर येतो असं मला वाटतं, की सत्ता माणसाला सामर्थ्यवान बनवते, पण हळूहळू त्याच्यातलं माणूस पण हिलावून घेते. खोतांची सत्ता जशी वाढत गेली तसाच त्यांचा आणि कुळांचा म्हणजे शेतकऱ्यांचा संघर्षही वाढत गेला. हो, कारण कुळं पिढ्यानपिढ्या जमीन कसत होती, पण जमिनीची मालकी खोताकडे होती. म्हणजे भावनिक हक्क त्यांचा होता, पण कायदेशीर हक्क खोताचा. अगदी. खोतांची मर्जी हेच कुळांचं भवितव्य होतं. लेखक इथे सामाजिक विषमतेचं चित्र खूप प्रभावीपणे रेखाटतात. हो. ती दरी स्पष्ट दिसते. एका बाजूला खोताच्या वाड्यातील ऐश्वर्य आणि दुसऱ्या बाजूला कुळांच्या झोपड्यांमधील दारिद्र्य. या कुळांच्या मनात लाचारी होती, पण त्याचबरोबर एक रागही धुमसत होता, जो सुरुवातीला दिसत नाही. तो आतल्यात असतो. आद्य खोतानंतर पुढची पिढी सत्तेवर येते आणि इथेच गोष्ट अधिक गुंतागुंतीची होते. हो. आता सत्ता, संपत्ती, वाडा, नोकर-चाकर सगळंच वाढलेलं आहे. पण या वैभवासोबतच घराण्यातील अंतर्गत कलह, सत्तेसाठीची स्पर्धा आणि नात्यांमधील गुंतागुंतही वाढली. बरोबर. सत्तेमुळे आलेला अहंकार, ती विलासी जीवनशैली या पिढीत ठळकपणे दिसते. आणि विशेष म्हणजे या पिढीतील स्त्रिया, त्या केवळ शोभेच्या वस्तू नाहीत. नाही, अजिबात नाहीत. त्या कधी या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या बळी ठरतात, तर कधी पडद्याआड राहून कारस्थानाची सूत्र हलवतात. खरंय. पेंडसे यांनी कोकणी स्त्रीचा तो संयम, तिचा कणखरपणा आणि वेळप्रसंगी तिची सूड घेण्याची वृत्ती खूप ताकदीने मांडली आहे. अगदी. या टप्प्यावर 2 पात्र विशेष लक्षात राहतात.
एक म्हणजे बजापा, बजापा. एक धगधगतं व्यक्तिमत्व. तो शूर आहे, ताकदवान आहे, पण तेवढाच हट्टी आणि उद्धटही. अविचारी आहे. हो, तो इंग्रज अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. जी मुत्सद्देगिरी लागते, जो संयम लागतो, त्याच्या स्वभावात अभाव असतो. पूर्णपणे अभाव असतो. त्याच्या त्या बेधडक वागण्यामुळे आणि मुत्सद्देगिरीच्या अभावामुळे एक नाट्यमय संघर्ष निर्माण होतो. आणि दुसरी व्यक्तिरेखा म्हणजे जुलाली देवी. हां. कादंबरीतील एक अत्यंत हृदयद्रावक आणि ट्रॅजिक पात्र. खोत घराण्यात असूनही पुरुषप्रधान व्यवस्थेत तिचं अस्तित्व गुदमरून जातं. तिचा आत्मघात ही केवळ एका स्त्रीची वैयक्तिक शोकांतिका नाही, तर ते संपूर्ण व्यवस्थेवरील एक भाष्य आहे. हो, स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न आणि तिची असहाय्यता या घटनेतून व्यक्त होते. या कादंबरीत तुंबाड गाव स्वतः एक पात्र बनून येतं. गावातील देवळं, सण उत्सव, जत्रा, होळी, शिमगा. हो, हे सगळं कथेला एक सांस्कृतिक खोली देतं. आणि यातून समाजातील दुटप्पीपणा दिसतो. कसा? देवळात सगळे समान असतात, पण बाहेर येताच जात, वर्ग आणि सत्तेचे भेद पुन्हा उभे राहतात. अच्छा. या सगळ्यावर इंग्रजी सत्तेची एक अदृश्य सावली सतत जाणवते. खोत त्यांच्या कायद्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी करतो, त्यामुळे गावकऱ्यांच्या नजरेत तो इंग्रजांचा हस्तक बनतो. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या पिढीच्या अखेरीस खोत घराण्यातील मूल्यांची घसरण सुरू होते. स्पष्ट दिसते ती. पैसा आणि सत्ता आहे, पण नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास नाही. उलट संशय वाढत चाललाय. हो, इथे लेखक एक वैश्विक सत्य मांडतात की सत्ता टिकवण्याच्या नादात माणूस माणसांपासून दुरावतो. तर या सगळ्याचा शेवट कसा होतो? म्हणजे कादंबरीचा पहिला भाग एका तणावपूर्ण शांततेवर संपतो. हो, वरवर पाहता सगळं स्थिर दिसतं, पण आतमध्ये असंतोष खदखदत आहे. अच्छा. कुळांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे आणि खोत घराण्यातील तरुण पिढी आता वेगळा विचार करू लागली आहे. म्हणजे ही शांतता वादळापूर्वीची आहे. अगदी ही शांतता म्हणजे येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूल आहे, जी आपल्याला दुसऱ्या भागात अनुभवायला मिळेल. तर आज आपण तुंबाडचे खोत या महाकादंबरीच्या पहिल्या भागातून प्रवास केला. आपण पाहिलं की सत्तेचा पाया कसा रचला जातो, ती टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं आणि या प्रक्रियेत नाती आणि माणुसकी कशी पणाला लागते. यावर विचार करण्यासारखा एक अंतिम मुद्दा म्हणजे या कथेत सत्ता केवळ जमिनीवर किंवा लोकांवर नाही, तर ती नात्यांवर आणि माणसाच्या आत्म्यावरही राज्य करते. खरंय. पुढच्या भागात ही सत्ता टिकेल की तिला आव्हान दिलं जाईल, हा प्रश्न अनुत्तरित राहतो आणि तोच आपल्याला पुढच्या प्रवासासाठी उत्सुक ठेवतो. आजची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आपण तुंबाडचे खोत या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचा प्रवास सुरू करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आपण दुसऱ्या भागाची सुरुवात करत आहोत. पहिल्या भागाच्या शेवटी जी एक तणावपूर्ण शांतता होती, ती आता भंग पावते. आपण बोलतोय तुंबाडच्या खोतांबद्दल, म्हणजे कोकणातले ते वंशपरंपरागत जमीनदार जे जवळपास गावाचे राजेच होते. आणि ही त्यांची 125 वर्षांपासून चालत आलेली राजवट. बाहेरून अजूनही एखाद्या जुन्या पण भक्कम वाड्यासारखी दिसतीये, पण आतून ती पार पोखरून निघालीये. या भागात आपण याच वाड्याच्या आत आणि बाहेर काय घडतंय हे बघणार आहोत. खोतांची तिसरी पिढी, शेतकऱ्यांचा किंवा कुळांचा वाढता असंतोष आणि वाड्यातली ती कटकारस्थानं, या सगळ्यामुळे एक मोठा संघर्ष होणार हे नक्की दिसतंय. चला, या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा जरा धांडोळा घेऊया. बरोबर. हा दुसरा भाग म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता नाही, तर वादळ तयार होण्याची प्रक्रिया आहे. आत्तापर्यंतची जी दबलेली कुजबूज होती ती आता उघड विरोधाचं रूप घेऊ लागली आहे. आणि इथे लेखक श्रीना पेंडसे फक्त काय घडलं हे सांगत नाहीत, तर ते का घडलं याच्या मुळाशी जातात. ते माणसांच्या मनात होणारे बदल टिपतात. म्हणजे भीतीची जागा राग कसा घेतो, गुलामगिरीची सवय झालेली मनं स्वातंत्र्याचा विचार कसा करू लागतात, हे सगळं या भागात उलगडत जातं. सत्ता, वारसा आणि विद्रोह यांच्यातला हा संघर्ष कसा पेट घेतो हे पाहणं खूपच रंजक आहे. सुरुवातच करूया त्या वाड्याच्या आतून, जिथे मला वाटतं या पतनाची पहिली बीजं पेरली गेली. म्हणजे खोत घराण्याची तिसरी पिढी. मला नेहमी एक प्रश्न पडतो की या तिसऱ्या पिढीला तर सगळं आयतं मिळालं होतं, सत्ता, पैसा, मानमरातब, सगळं काही. मग त्यांच्या मनात आपण जे करतोय ते बरोबर आहे का हा प्रश्न आलाच कसा? म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली चेंज्ड फॉर देम? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर बदल या एका शब्दात आहे. ही पिढी एक प्रकारे 2 जगात जगत होती. 2 जगात म्हणजे कसं? म्हणजे असं की एका जगात वाड्यातला तोच तोरा, पूर्वजांचा वारसा,
खोदकीचा हक्क होता. पण त्याचवेळी शिक्षणाच्या रूपाने आणि शहरांशी आलेल्या संपर्कामुळे बाहेरच्या जगाचे वारे त्यांच्यापर्यंत पोचले होते. वर्तमानपत्र वाड्यात येऊ लागली होती, त्यामुळे त्यांना कळत होतं की जग बदलतंय. स्वातंत्र्य, समानता यांसारख्या गोष्टींवर चर्चा होतीये. आणि मग त्यांना त्यांच्याच खोदकीकडे एका बाहेरच्या नजरेने बघायला संधी मिळाली. हे असं आहे की तुम्ही आयुष्यभर एकाच घरात राहिलात आणि अचानक एक दिवस घराबाहेर पडून दुसऱ्यांच्या घरांकडे पाहता, तेव्हा तुम्हाला आपलं घर आतून बाहेरून कसं आहे हे जास्त चांगलं कळतं. अच्छा, म्हणजे घरातच दोन विचार प्रवाह तयार झाले होते. एक गट म्हणत होता की हे आपलं आहे, आपला हक्क आहे आणि आपण हे असंच चालवणार. आणि दुसरा गट, जो कदाचित लहान असेल, तो विचार करत होता की हे आता चालणार नाही. असं म्हणता येईल का? अगदी तसंच. आणि हे दोन गट म्हणजे काही साधं भांडण नव्हतं, तो एक विचारधारेचा संघर्ष होता. पहिला गट जो परंपरावादी होता, त्यांच्यासाठी खोदकी म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा किंवा अधिकार नव्हता, ती त्यांची ओळख होती. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, जो देवाघरूनच मिळाला आहे असं ते मानत. तो टिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते. दुसरा गट, ज्याला आपण सुधारवादी म्हणू, तो संख्येने कमी होता पण जास्त धोकादायक होता, कारण ते व्यवस्थेवरच प्रश्न विचारत होते. त्यांना कुठेतरी वाटत होतं की हा निव्वळ अन्याय आहे आणि हा अन्याय फार काळ टिकणार नाही. हा अंतर्गत संघर्ष त्या घराण्याला पोखरत होता. एखाद्या मोठ्या लाकडी वाड्याला आतून वाळवी लागावी तशी ही स्थिती होती. बाहेरून वाडा अजूनही भव्य दिसतो, पण आतून तो पोकळ होत चाललाय. आणि घरातली ही भांडणं, ही दुफळी त्या वाड्याच्या उंच भिंतींच्या आत लपून राहणं शक्यच नव्हतं. त्याचा आवाज किंवा किमान वास तरी बाहेरच्या लोकांपर्यंत पोचतच असणार. शेतकऱ्यांना कळायला वेळ लागत नाही की आता पूर्वीसारखी जरब राहिलेली नाही. घरातली ही अस्थिरता बाहेरच्यांसाठी एक संधी बनून आली. आणि बाहेरची लोक म्हणजे पिढ्यानपिढ्या गप्प बसून सगळं सहन करणारी कुळं, म्हणजे ते शेतकरी, ज्यांना आता पहिल्यांदाच वाटलं असेल की मालकच आपापसात भांडत आहेत, तर ही संधी आहे बोलायची. त्यांच्यात नेमका काय बदल झाला होता? कारण पिढ्यानपिढ्या तर ते गप्पच होते ना. हा बदल खूप सूक्ष्म पण तितकाच शक्तिशाली आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आधीच्या पिढीची मानसिकता बघावी लागेल. आधीची पिढी काय म्हणायची? आपली हीच कर्मरेषा, आपलं नशीबच फुटकं, खोत म्हणजे आपला मायबाप सरकार. म्हणजे ते परिस्थितीला नशिबाचा किंवा दैवाचा भाग मानून स्वीकारत होते. त्यात बदल होऊ शकतो हा विचारच त्यांच्या मनात नव्हता. पण आताची पिढी वेगळा विचार करू लागली होती. हो, आत्ताची पिढी रात्रीच्या अंधारात देवळाच्या ओसरीवर किंवा नदीकाठी एकत्र जमून काय बोलायला लागली होती? हे असं कधीपर्यंत चालायचं? आपल्या घामावर ते वाढ्यात मजा मारतायत, आपण काहीतरी करायला पाहिजे. हा फक्त असंतोष नाही, हा आत्मविश्वासाचा उदय आहे. स्वतःच्या शक्तीची जाणीव होणं हे कोणत्याही मोठ्या बदलाचं किंवा क्रांतीचं पहिलं पाऊल असतं. त्यांना कळायला लागलं होतं की खोत काही देव नाहीत, तेही आपल्यासारखीच माणसं आहेत आणि आपण एकत्र आलो तर त्यांना आव्हान देऊ शकतो. जमिनीत दाबलेलं बी जसं योग्य वेळ आल्यावर अंकुरतं, तसा हा असंतोष आता अंकुरत होता. म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई सुरू होती. खोतांच्या घरात पडलेल्या भेगांमुळेच कुळांना आवाज फुटला. एकाची कमजोरी दुसऱ्याची ताकद बनली. पण वाड्याच्या आत फक्त वैचारिक मतभेद नव्हते, तिथे तर सत्तेसाठी एक वेगळंच महाभारत सुरू होतं, नाही का? हो, आणि ते जास्त धोकादायक होतं. पुढचं खोतं कोण होणार हा प्रश्न आता केवळ मोठा मुलगा कोण यावर अवलंबून नव्हता. आता चातुर्य, क्रौर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रज सरकारशी तुमचे संबंध कसे आहेत यावर सगळं ठरायला लागलं होतं. सत्ता ही एखाद्या सिंहासनासारखी झाली होती, ज्यावर बसण्यासाठी कोणीही कोणाचाही गळा कापायला तयार होतं. भाऊ भावाचा शत्रू बनला होता. घरात विश्वासघात आणि कटकारस्थानं रोजचीच झाली होती. आणि या सगळ्या राजकारणात स्त्रियांची भूमिका काय होती? त्या फक्त या पुरुषी खेळाच्या बळी होत्या की त्यांचा यात सक्रिय सहभाग होता? खूप गुंतागुंतीची भूमिका होती त्यांची. त्या काही फक्त बळी नव्हत्या. प्रसंगी सत्ता मिळवण्यासाठी किंवा आपल्या मुलाला गादीवर बसवण्यासाठी त्या पडद्याआड राहून सूत्र हलवत होत्या. कोणाशी सोयरीक करायची, कोणाला कोणाविरुद्ध भडकवायचं, इंग्रज अधिकाऱ्याच्या बायकोला काय भेट पाठवायची, हे सगळं राजकारण त्या करत होत्या. आणि सत्ता टिकवण्यासाठी खोत घराणं धर्म आणि जातीचाही अत्यंत चालाखीने वापर करत होतं. गावात मोठा उत्सव भरवायचा, देवळात मोठं दान द्यायचं, ब्राह्मणांना दक्षिणा देऊन खुश ठेवायचं. हे सगळं कशासाठी? तर लोकांमध्ये आपली धार्मिक आणि दानशूर प्रतिमा तयार करण्यासाठी. पण ही दुट्टप्पी भूमिका आता लोकांच्या लक्षात येऊ लागली होती.
म्हणजे एका बाजूला देवधर्म करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं रक्त शोषायचं हे आता लपून राहत नव्हतं. देव आणि धर्म हे सत्तेचं साधन बनले आहेत हे कुळांच्या लक्षात येऊ लागलं होतं. जेव्हा शेतकऱ्याच्या घरात खायला दाणा नसतो आणि त्याचवेळी वाड्यात सत्यनारायणाच्या पूजेच्या नावाखाली पक्वान्नांच्या पंक्ती उठत असतात, तेव्हा त्याचा देवावरचा विश्वासच उडायला लागतो. त्याला कळतं की वाड्यातला देव वेगळा आणि आमच्या झोपडीतला देव वेगळा आहे. आणि या सगळ्या खेळात एक तिसरा खेळाडू होता, जो या सगळ्या गोंधळाकडे शांतपणे पण अतिशय सावधपणे पाहत होता. तो म्हणजे इंग्रज. बरोबर. हे इंग्रज ते नक्की कोणाच्या बाजूनी होते? सुरुवातीला तर ते खोतांचे मित्रच वाटत होते, कारण खोतच त्यांच्यासाठी महसूल गोळा करून देत होते. इंग्रजांना एका खेळाच्या पंचासारखं बघायला हवं, पण असा पंच जो स्टेडियमचा मालक पण आहे आणि खेळाचे नियमही तोच ठरवतो. हां, छान उदाहरण आहे. सुरुवातीला त्यांनी खोतांना मोकळीक दिली. तुम्ही तुमचं गाव सांभाळा, फक्त वेळेवर आमचा महसूल आमच्या तिजोरीत जमा करा. पण आता त्यांचा चेहरा बदलत होता. ते आता कायदे आणि कागदपत्रांवर भर देऊ लागले होते. ते खोतांना विचारायचे, तुमच्याकडे जमिनीची मालकी आहे? ठीक आहे, पण त्याचा कागद कुठे आहे? सरकार दप्तरी नोंद कुठे आहे? आणि हा कागदाचा खेळ खोतांसाठी नवीन होता. त्यांची सत्ता तर परंपरेवर आणि दहशतीवर चालत होती, कागदावर नाही. या एका प्रश्नाने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असणार. अगदी. त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली की इंग्रजांची निष्ठा ही व्यक्तीशी नाही, तर व्यवस्थेशी आणि पैशाशी आहे. जोपर्यंत खोत त्यांना महसूल देत आहेत, तोपर्यंत ते त्यांचे मित्र. उद्या जर कुळांनी थेट इंग्रजांना महसूल देण्याची तयारी दाखवली, तर इंग्रज खोतांना बाजूला करायला एका क्षणाचाही विचार करणार नाहीत. ही जाणीव खोतांना अस्वस्थ करत होती. इंग्रज या खेळात एक तिसरा, शक्तिशाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अविश्वसनीय खेळाडू म्हणून समोर येत होते, ज्याच्या पुढच्या चालीचा अंदाज कोणालाच येत नव्हता. म्हणजे एका बाजूला घरातली भांडणं, दुसऱ्या बाजूला कुळांचा वाढता विरोध आणि तिसऱ्या बाजूला इंग्रजांचा बदलता पवित्रा. खोत सगळ्या बाजूने घेरले गेले होते. आणि याच काळात बदलाचा आणखी एक प्रवाह गावात शिरत होता. तो म्हणजे शिक्षण आणि नव्या विचारांचा. शहरात शिकून आलेले, वर्तमानपत्र वाचणारे काही तरुण थेट खोतकी व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करत होते. ते स्वातंत्र्य, समानता, न्याय अशा गोष्टींबद्दल बोलू लागले होते, ज्या वाड्याच्या भिंतींनी कधी ऐकल्याच नव्हत्या. अगदी. हे विचार संख्येने खूप कमी असले तरी विषासारखे होते. ते हळूहळू पसरतात आणि जुन्या व्यवस्थेची मुळं पोखरून काढतात. आणि मग तो क्षण येतो जेव्हा हे सगळं फक्त विचारांपुरतं किंवा कुजबुजीपुरतं मर्यादित राहत नाही, बंडाची पहिली ठिणगी पडते. मला आठवतंय, लेखक एका प्रसंगाचं वर्णन करतात जिथे पांडू नावाचा एक तरुण, जो आत्तापर्यंत सगळं सहन करत होता, तो सगळ्या गावासमोर खोताच्या तोंडावर जाब विचारतो. त्या एका क्षणी पूर्ण गाव स्तब्ध होतं. स्मशान शांतता पसरते, कारण असं काही होईल, खोताच्या डोळ्यात डोळे घालून कोणीतरी बोलेल याची कोणी कल्पनाच केली नव्हती. इट्स अ डिफायनिंग मोमेंट. हो, आणि त्या आव्हानाला खोतांचं उत्तर काय असतं? चर्चा किंवा संवाद नाही, तर निव्वळ पाशवी शक्ती, अधिक तळपशाही, अधिक क्रौर्य. त्या एका पांडूला इतकी जबर शिक्षा केली जाते की दुसऱ्या कोणी पुन्हा तशी हिंमत करू नये. त्याला मारहाण करणं, त्याची जमीन काढून घेणं, त्याला वाळीत टाकणं, असे सगळे मार्ग वापरले जातात. इथे खोतघराण्याचं नैतिक अधःपतन स्पष्ट दिसतं. ते आता गावचे मायबाप राहिलेले नाहीयेत, ते फक्त आपली सत्ता टिकवण्यासाठी धडपडणारे जुलमी जमीनदार बनले आहेत. पूर होऊ शकतो या प्रश्नाचं उत्तरच जणू हा प्रसंग देतो. आणि हा सगळ्या सामाजिक, राजकीय आणि मानसिक उलथापालथीला लेखक कोकणच्या निसर्गाची एक अप्रतिम जोड देतात. या भागात निसर्गही रौद्र रूप धारण करतो. तो मुसळधार पाऊस, नद्यांना येणारे विनाशकारी पूर, गावात पसरणारी रोगराईन, या सगळ्या गोष्टी केवळ नैसर्गिक घटना राहत नाहीत, तर त्या समाजातल्या अस्थिरतेचं प्रतीक बनून येतात. जसा निसर्ग उधळलाय, तसाच समाजही उधळला आहे. निसर्गाचं हे वर्णन कथानकाला एक वेगळीच खोली देतं. ते आपल्याला नकळतपणे सांगतं की हा बदलाचा काळ आहे. जुनं, सडलेलं सगळं या पुरात वाहून जातंय आणि काहीतरी नवीन आकार घेतंय. खरंच तर दुसऱ्या भागाचा शेवट अशा एका अत्यंत नाट्यमय वळणावर होतो, जिथे संघर्ष अटळ आहे हे स्पष्ट झालंय. आता कुजबूज नाही, तर उघड आव्हान आहे. कुळांचा राग आता संघटित होऊ लागलाय. खोत घराणं आतून दुभंगलेलं आहे. प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतोय. आणि या सगळ्यावर नजर ठेवून असलेले इंग्रज कोणाच्या बाजूने कौल देतील हे अनिश्चित आहे. इतिहासातील एक पर्व संपून दुसरं सुरू होण्याच्या उंबरठ्यावर कथा येऊन थांबली आहे.
तर या दुसऱ्या भागात आपण पाहिलं की एका बलाढ्य 125 वर्ष जुन्या व्यवस्थेला आतून आणि बाहेरून कसे तडे जातात. एका पर्वाचा अंत आणि दुसऱ्याची सुरुवात आता स्पष्ट दिसत आहे. आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा एखादी व्यवस्था इतकी आतून आणि बाहेरून एकाच वेळी पोखरली जाते, तेव्हा तिचा अंत केवळ हिंसक संघर्षानेच होऊ शकतो का? की बदलाचा दुसरा कमी वेदनादायी मार्ग असू शकतो? या व्यवस्थेतल्या चांगल्या गोष्टी वाचून वाईट गोष्टी नष्ट करणं शक्य असतं का? पुढच्या वेळी आपण या पुस्तकाच्या शेवटच्या आणि निर्णायक भागावर चर्चा करू, जिथे कदाचित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जर तुम्हाला आमचं हा विश्लेषण आवडलं असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एखादी पिढ्यानिपिढ्या चालत आलेली, अगदी पोलादासारखी वाटणारी व्यवस्था जेव्हा कोसळायला लागते, तेव्हा नक्की काय होतं? ज्या सत्तेचा सूर्य कधी मावळणार नाही असं वाटत होतं, ती सत्ता जेव्हा डोळ्यांदेखत विरघळून जाते, तेव्हा त्या बदलाचे पडसाद कसे उमटतात? खूप मोठा प्रश्न आहे हा. आज आपण तुंबाडचे खोत या महाकादंबरीच्या शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यावर चर्चा करणार आहोत. आपण या कथेच्या प्रवासात सोबत होतो आणि आज आपण याच्या समारोपाकडे, एका युगाच्या अंताकडे आलो आहोत. हो. दुसऱ्या भागाच्या अखेरीस संघर्षाची जी ठिणगी पडली होती, तिचा आता वणवा कसा पेटतो हे आपण पाहणार आहोत. हो, आणि वणवा हा शब्द अगदी योग्य आहे, कारण हा बदल वरवरचा नाहीये. बरोबर. ही केवळ एका घराण्याची किंवा एका गावाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे सत्तेच्या उतरंडीची, तिच्या मानसशास्त्राची. हां, मानसशास्त्र. हो. आपण खोतकी व्यवस्था म्हणतो तेव्हा तो फक्त जमीनदारी किंवा सरंजामशाहीपुरता मर्यादित शब्द नाहीये. ती एक मानसिक कैद होती. मानसिक कैद. हो. अशी कल्पना करा की एक विशाल वटवृक्ष आहे ज्याच्या पारंब्या जमिनीला घट्ट धरून आहेत आणि त्याच्या छायेत दुसरं काहीच उगवू शकत नाही. खोतकी व्यवस्था त्या वटवृक्षासारखी होती. वा. खोत म्हणजे केवळ मालक नाही, तर न्यायाधीश, सावकार आणि प्रसंगी जल्लादही. ही व्यवस्था भीतीच्या पाण्यावर वाढली होती. आजच्या चर्चेत आपण हा वृक्ष आतून कसा पोखरला गेला, म्हणजे वाड्याच्या भिंतींच्या आत काय घडत होतं आणि बाहेरून त्याच्या मुळांवर कसे घाव घातले गेले याचा सखोल आढावा घेणार आहोत. म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या महाकादंबरीच्या शेवटाकडे जाताना लेखकाने संघर्षाचे, बदलाचे आणि मानवी स्वभावाचे कोणकोणते पैलू उलगडले आहेत हे समजून घेणे. अगदी. आपण पाहणार आहोत की कुळांनी केलेलं उघड बंड, जे आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. कधीच नाही. खोत घराण्यात पडलेली उभी फूट, जिथे रक्ताची नाती सत्तेच्या लालसेपुढे फिकी पडली. इंग्रजांची बदललेली भूमिका, ज्यांनी कधी काळी खोतांना आधार दिला होता, तेच आता त्यांचे पंख छाटू लागले होते. आणि या सगळ्याचा साक्षी असलेला निसर्ग. हो, निसर्ग. जो कधी रौद्र रूप धारण करतो, तर कधी शांतपणे एका युगाचा अंत पाहतो. या सर्व घटकांनी मिळून एका महाकाय व्यवस्थेचा अंत कसा घडवून आणला हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग या शेवटच्या अंकाचा पडदा उघडूया. तर सुरुवातच होते ती एका दाबून टाकलेल्या शांततेने. तुंबाडगाव श्वास रोखून उभा आहे, नाही का? हो. वरवर शांत दिसणाऱ्या त्या नारळी पोफळींच्या बागांखाली असंतोष खदखदतोय. दुसऱ्या भागाच्या शेवटी आपण पाहिलं की कुळांमध्ये एकजूट व्हायला सुरुवात झाली होती. पण मला हा प्रश्न पडतो की पिढ्यानपिढ्यांची भीती ती एका क्षणात कशी नाहीशी झाली? यामागे फक्त आर्थिक कारण होती की अजून काही खोलवरचं कारण होतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा लढा फक्त पोटापुरता नव्हता, अजिबात नाही. अच्छा. तो होता आत्मसन्मानाचा. जेव्हा कुळं म्हणतात की ही जमीन आमच्या घामाने सुपीक झाली आहे, तेव्हा ते केवळ एक वाक्य नसतं. ते एक विधान असतं. अगदी. तो एक जाहीरनामा असतो. त्याचा अर्थ असा की आम्ही केवळ राबणारे जीव नाही, तर या जमिनीचे खरे निर्माते आहोत. हा विचार त्यांच्या मनात रुजणं हीच खरी क्रांती होती. लेखकाने इथे कुळांच्या मानसिक मुक्तीचा क्षण अप्रतिमपणे रेखाटला आहे. सत्ता केवळ दंडुक्याने नाही, तर समोरच्याच्या मनातील भीतीवर चालते. बरोबर. तो एक अदृश्य करार असतो की मी श्रेष्ठ आहे आणि तू कनिष्ठ. जेव्हा कुळांनी तो करारच नाकारला, तेव्हा खोतांच्या हातातल्या जमिनीच्या कागदांना काहीच अर्थ उरला नाही. म्हणजे भीतीची जागा आता हक्काच्या जाणीवेने घेतली होती. एक्झॅक्टली. आणि हा बदल कोणत्याही लष्करी बंडापेक्षा जास्त शक्तिशाली होता. म्हणजे सत्तेचा मूळ स्रोत, म्हणजेच लोकांच्या मनातली भीती, तोच आटून गेला होता. बरोबर. हे सगळं बाहेर सुरू असताना मला वाड्याच्या आत काय चाललं असेल याची उत्सुकता आहे.
कारण अनेकदा बाहेरच्या वादळापेक्षा घरातली कीड जास्त धोकादायक ठरते. तिथे काय परिस्थिती होती? तुम्ही वापरलेला कीड हा शब्द अगदी अचूक आहे. वाड्यातली फूट म्हणजे वाळवी लागल्यासारखी होती. बाहेरून वाडा भक्कम दिसत होता, पण आतून तो पूर्णपणे पोखरला गेला होता. जिथे कधी आदेश घुमायचे, जिथे एका शब्दावर गाव फिरायचं, तिथे आता अस्वस्थ कुजबूज होती. अच्छा. घराण्यात स्पष्टपणे 2 गट पडले होते. एकीकडे जुनी पिढी, जी अजूनही आपण खोत आहोत या भूतकाळातल्या वैभवाच्या भ्रमात होती. म्हणजे त्यांना वाटत होतं की हे सगळं तात्पुरतं आहे. हो, त्यांना वाटत होतं की 4-2 लोकांना चोपलं की बंड शांत होईल. पण दुसरीकडे होती तरुण पिढी, ज्यांनी बाहेरचं जग पाहिलं होतं, ज्यांना बदलत्या काळाचे वारे कळत होते. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. हो, आणि वारसाच्या प्रश्नावरून तर मतभेद इतके टोकाला पोहोचले होते की ते एकमेकांचे शत्रू बनले होते. जी एकजूट खोत घराण्याची ताकद होती, तीच आता संपली होती. आणि जेव्हा घरातच एकवाक्यता नसते तेव्हा बाहेरच्या शत्रूशी लढणार कसं? बरोबर. पण या संघर्षात फक्त पुरुषच होते का? कारण अशा मोठ्या सामाजिक बदलांमध्ये स्त्रियांची भूमिका अनेकदा दुर्लक्षित राहते. वाड्यातल्या स्त्रिया या सगळ्याकडे कशा बघत होत्या? ही या कादंबरीची आणखी एक विलक्षण बाजू आहे. हा केवळ पुरुषांचा संघर्ष नव्हता. अच्छा. वाड्याच्या आत एक वेगळंच निशब्द बंड आकार घेत होतं. ज्या स्त्रिया गप्प राहून दुःख सोसत होत्या, ज्यांना कधी आपलं मत मांडायची संधीच मिळाली नाही, त्या आता बोलू लागल्या होत्या. त्यांना त्यांच्या आयुष्याचा हिशोब हवा होता. यात जुलाली देवीच्या आत्महत्येची आठवण एका जखमेसारखी सतत वाहत राहते. हो, ती घटना खूपच. तिची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर त्या व्यवस्थेने एका स्त्रीवर केलेल्या अन्यायाचं ते जिवंत प्रतीक होतं. म्हणजे तिचा आवाज इतरांसाठी प्रेरणा ठरला. अगदी. तिची घुसमट, तिचं दुःख हे त्या बंदिस्त व्यवस्थेविरुद्धचा आवाज बनून इतरांना बळ देत होतं. स्त्रियांच्या या बदललेल्या सुरामुळे घराण्याची नैतिक ताकद आणखीनच खच्ची झाली. म्हणजे अंतर्गत फूट आणि स्त्रियांचा विद्रोह याने वाडा आतून पोखरला जात होता. पण खोतांना खरा धक्का तर बाहेरून बसला, नाही का? हो. ज्या इंग्रजांच्या पाठिंब्यावर ते इतके वर्षे टिकून होते, त्यांची भूमिका कशी बदलली? बरोबर. खोतांना वाटत होतं की इंग्रज सरकार ते नेहमीच आपल्या बाजूने उभे राहील. पण सत्ता नेहमीच फायद्या तोट्याचा विचार करते. इंग्रजांना कळून चुकलं होतं की खोतकी व्यवस्था आता त्यांच्यासाठी डोकेदुखी बनली आहे. कारण असंतोष वाढत होता. हो, या व्यवस्थेमुळे खेड्यापाड्यांमध्ये असंतोष वाढतोय आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यांचं धोरण स्पष्ट होतं. जिथे फायदा तिथे पाठिंबा. त्यांना आता कुळांना काही हक्क देऊन शांत करणं जास्त फायद्याचं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी खोतांना पाठिंबा देण्याऐवजी कायदे आणि चौकशीच्या माध्यमातून त्यांचे अधिकार कमी करायला सुरुवात केली. म्हणजे खोतांना पहिल्यांदाच आपल्या डोक्यावरचं छप्परच उडून गेल्याची जाणीव झाली. ज्या आधारावर ते इतके उन्मत्त होते, तोच आधार निसटून गेला होता. हा पराभव केवळ राजकीय किंवा आर्थिक नव्हता. या सगळ्या घटनाक्रमातून असं दिसतंय की हा एक नैतिक पराभव होता. अगदी. हाच या कथेचा गाभा आहे. तो कसा? सगळ्यात मोठा बदल काय झाला असेल तर तो गावकऱ्यांच्या नजरेत झाला. त्यांच्या नजरेतली भीती संपली. ही एका वाक्यात सांगण्यासारखी सोपी गोष्ट नाही. नाही, अजिबात नाही. जे लोक वाड्यात वाकून नजर खाली घालून उभे राहायचे, तेच आता ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून बोलू लागले. लेखकाने हे सुंदर मांडलंय की सत्ता माणसाच्या मनात असते. ती उतरली की जमिनी, वाडे आणि खजिने निरर्थक ठरतात. तो जो अदृश्य धाक होता, तोच तुटून गेला होता. अगदी. खोतांची खरी हार तेव्हा झाली जेव्हा समोरचा माणूस त्यांना घाबरायचा बंद झाला. आणि ह्या सगळ्या मानवी घडामोडींकडे मूकपणे पाहणारा एक साक्षीदार होता. तो म्हणजे निसर्ग. कादंबरीत निसर्गाची भूमिका काय आहे? तो केवळ पार्श्वभूमी आहे की त्याहून अधिक काही? नाही, तो केवळ पार्श्वभूमी नाही. लेखक निसर्गाचा वापर एक स्वतंत्र पात्र म्हणून करतात. जणू काही तो इतिहासाचा न्यायाधीश आहे. अच्छा. तुंबाडमध्ये येणारे विनाशकारी पूर, वादळं, रोगराई हे सगळं जणू त्या जुन्या सडलेल्या व्यवस्थेच्या अंताचं प्रतीक बनून येतं. जगबुडी नदीचा उफाळलेला प्रवाह जसा काठावरची सगळी घाण वाहून नेतो, तसाच काळाचा प्रवाह जुन्या सत्तेच्या खुणा पुसून टाकत होता. म्हणजे निसर्ग एका अर्थाने न्याय करत होता. हो, तो शांतपणे सगळं पाहत असतो आणि वेळ आल्यावर आपलं रौद्र रूप दाखवून जणू काही निसर्गाचा न्याय करतो. आणि मग या सगळ्या उलथापालथीच्या शेवटी स्वातंत्र्याची चाहूल तुंबाडपर्यंत पोचते.
या मोठ्या राष्ट्रीय बदलाचा या स्थानिक संघर्षावर काय परिणाम होतो? तो परिणाम एका उत्प्रेरकासारखा म्हणजे कॅटलिस्ट सारखा होतो. वर्तमानपत्र, बातम्या यातून एका नव्या स्वतंत्र भारताची कल्पना तुंबाडमध्ये आकार घेऊ लागते. ही कल्पना कुळांसाठी आशेची किरण ठरते. त्यांना एक मोठं ध्येय दिसतं. बरोबर. त्यांना कळतं की स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांपासून मुक्ती नव्हे, तर खोतकीसारख्या स्थानिक जुलमी सत्तांपासूनही मुक्ती. त्यांच्या लढ्याला एक व्यापक राष्ट्रीय अर्थ प्राप्त होतो. आणि खोतांसाठी? तर दुसरीकडे खोतांसाठी ही धोक्याची घंटा असते. त्यांना स्पष्ट दिसू लागतं की आता आपलं राज्य संपणार. आणि मग तो क्षण येतो. हो, अखेरीस तो क्षण येतो. कायद्याच्या, समाजाच्या आणि बदलत्या काळाच्या रेट्यापुढे खोतकी व्यवस्था पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते. पण हा शेवट कसा आहे? म्हणजे इतक्या मोठ्या जुलमी व्यवस्थेचा अंत होतो तेव्हा गावात जल्लोष होतो का? नाही, आणि हेच लेखकाचं मोठेपण आहे. अच्छा. हा अंत भव्य नाही, जल्लोषाचा नाही, कुठे फटाके फुटत नाहीत, गुलाल उधळला जात नाही. तो खूप शांत आहे, जवळजवळ विसन्न. कारण एक अख्खं युग संपल्याची ती एक खोल जाणीव आहे. जेव्हा मी हा भाग पहिल्यांदा वाचला तेव्हा मला आठवतंय की मला खोतांची कीव आली होती, राग नाही. कारण त्यांची फक्त सत्ता गेली नव्हती, तर त्यांचं संपूर्ण जगच संपलं होतं. हो. इतक्या पिढ्या चाललेली एक गोष्ट जेव्हा संपते तेव्हा आनंदाइतकीच एक प्रकारची पोकळीही निर्माण होते. लेखक हा विजय पराभवाच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या बदलाची शोकांतिका म्हणून मांडतात. अगदी. मग सत्ता गेल्यानंतर त्या खोत घराण्यातील व्यक्तींचं काय होतं? कारण सत्ता ही त्यांच्या ओळखीचाच एक भाग होती. ती ओळखच पुसली गेल्यावर काय उरतं? लेखक इथे मानवी दुःखाचं अत्यंत संयत आणि करुण चित्रण करतात. ते कोणाला नायक किंवा खलनायक ठरवत नाहीत. सत्ता गेल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या परीने त्या वास्तवाला सामोरा जातो. काही जण मानसिकदृष्ट्या पूर्ण खचतात, कारण त्यांना सत्तेशिवाय जगायची सवयच नसते. काही जण एकटे पडतात. तर काही भूतकाळाच्या सोनेरी आठवणीतच अडकून राहतात. बरोबर. सत्ता गेल्यानंतर उरलेल्या माणसाला स्वतःशीच एक मोठी लढाई लढावी लागते. आणि या सगळ्यातून एक नवं तुंबाडगाव उभं राहतं. जुने वाडे ओस पडतात, त्यांना भग्न स्वरूप येतं. कुळांना जमिनीवर हक्क मिळतात. तुंबाड आता सामान्य माणसांचं, श्रमाचं आणि नव्या आशांचं गाव बनतो. मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय लावावा? ही फक्त कोकणातल्या एका घराण्याची गोष्ट आहे की याला काहीतरी सार्वत्रिक महत्त्व आहे? अजिबात नाही. ही केवळ एका घराण्याची गोष्ट नाही. ही सत्तेच्या स्वभावाची, मानवी दुर्बलतेची आणि काळाच्या अटळ प्रवाहाची कहाणी आहे. लेखक आपल्याला दाखवतात की इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटना नसतात, तर तो माणसांच्या भावना, त्यांचे निर्णय आणि त्यांच्या चुकांची एक साखळी असतो. बरोबर. कादंबरीचा शेवट शांत आहे, तो स्वीकार करणारा आहे. त्यात कोणताही अभिनिवेश नाही. जुनं जग संपलं आहे आणि नवं जग उभं राहत आहे, ज्याच्या मातीत घाम, रक्त आणि आठवणी आहेत. पण त्याच मातीतून भविष्य उगवणार आहे. हो, हा एक अटळ बदल आहे आणि तो स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, हेच लेखक आपल्याला सांगतात. आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण तुंबाडचे खोत या कादंबरीच्या शेवटच्या भागाचा आणि एका युगाचा आढावा घेतला. चर्चेला पुढे नेण्याआधी तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण पाहिलं की तुंबाडमधील खोतकी व्यवस्थेचा अटळ अंत कसा झाला. कुळांचा आत्मसन्मानासाठीचा उठाव, घराण्याला लागलेली अंतर्गत वाळवी आणि बदलता राजकीय सामाजिक काळ या सगळ्या घटकांनी मिळून एका युगाचा अस्त घडवला. तुंबाडचे खोत ही केवळ कोकणातील एक कथा न राहता ती संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी एक महाकादंबरी ठरते. बरोबर. सत्ता, जात, स्त्री-पुरुष संबंध आणि मानवी स्वभाव यांचा इतका सखोल वेध घेणारी ही कलाकृती वाचकाला अंतर्मुख करते. ही केवळ कथा नाही, तर एका युगाची साक्ष आहे जी आपल्याला सांगते की कोणतीही सत्ता चिरंतन नसते. या कादंबरीचा शेवट आपल्याला बदलाचा स्वीकार करायला शिकवतो. पण जाता जाता एक विचार मनात येतो. जर खोत घराण्यातल्या तरुण पिढीने वेळीच बदलाची दिशा ओळखली असती आणि स्वतःहून त्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणल्या असत्या, तर तुंबाडचा इतिहास वेगळा असता का? की काही व्यवस्थांचा विनाश हा अटळच असतो? पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढच्या भागात तुमच्याच पसंतीच्या पुस्तकावर चर्चा होईल.